नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासात मी सौ स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आपण इयत्ता 7वीतला पहिला चॅप्टर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शिकत आहोत आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 अँड क्वेश्चन नंबर 5 जे हार्ड क्वेश्चन आहेत ते आपण आज बघणार आहोत. त्यातला सर्वप्रथम आपण बघूयात क्वेश्चन नंबर 3. बघा, ड्रॉ an obtuse angled triangle and a right angled triangle. Find the point of concurrence of the angle bisector of each triangle. Where do the point of concurrence lie? आपल्याला इथे दोन ट्रायंगल काढायचे आहेत, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. आणि काय विचारले? पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. म्हणजे त्याचे तिन्ही अँगल आपल्याला काय करायचे? बायसेक्ट करायचे. आपण अँगल बायसेक्टर शिकलेलो आहोत आता मागच्या एक्सरसाइजमध्ये. आता आपण फक्त काय करणार आहोत की मागच्या वर्षी आपण जे शिकलेलो आहोत ते थोडंसं आपण रिवाइज करणार आहोत. बघा, मागच्या वर्षी आपण पॅरलल लाईन, इंटरसेक्टिंग लाईन अँड कॉन्करंट लाईन असे आपण प्रकार बघितले होते. त्यातलं कॉन्करंट लाईन म्हणजे काय? इफ 3 और म्हणजे मिनिमम 3 तरी पाहिजे, 3 or more than 3 lines intersect each other at a single point, म्हणजे एकाच पॉइंटमध्ये त्या इंटरसेक्ट करत असतील, then these 3 lines are said to be concurrent and their point of intersection is called point of concurrence. ज्या पॉइंटमध्ये त्या इंटरसेक्ट करतात त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. नाव आता आपल्याला इथं आकृती काढायची आहे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. आपल्याला ऑब्ट्यूस अँगलचं काही असं एक्झॅक्ट मेजरमेंट नाही दिलेलं. आपण साधारणतः 90च्या अबोव किती मोठा किंवा छोटा अँगल आपण काढू शकतो, 90पेक्षा मोठा. जॉईन करायचा आणि हा झाला आपला ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. इन धिस ट्रायंगल angle B is obtuse angle. Now we have to intersect all 3 angles. First we bisect angle C. बघा, लोखंडी टोक C पॉइंटवर ठेवा, दोन्ही आर्म इंटरसेक्ट करा. त्यानंतर आर्मच्या इंटरसेक्टिंग पॉइंटवर लोखंडी टोक ठेवा आणि आर्क काढा, ते एकमेकांना इंटरसेक्ट करा. बघा, आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये शिकलेले आहोत, अँगलचे आर्क जेव्हा आपण इंटरसेक्ट करतो तेव्हा ते अँगलच्या इंटेरियरमध्येच येतात. इथे छोटी फुली झालेली दिसते तुम्हाला. तुम्ही वहीवर आकृती काढताना थोडीशी मोठी काढा. इथं मला थोडासा शूटिंगसाठी प्रॉब्लेम येतो म्हणून छोटी काढलेली आहे, पण तुम्ही मोठी आकृती काढून प्रॅक्टिस केली तर अजून तुम्हाला छान समजेल. बघा, हा झाला, इट इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल C. Now we have to bisect the angle B by same procedure. बघा, B वर लोखंडी ठेवा आणि त्याचे दोन्ही आर्म, त्याच्या दोन्ही साईड ज्या आहेत BA and BC इंटरसेक्ट करा. 2 इंटरसेक्टिंग पॉइंट मिळतील बघा तुम्हाला. त्यावर लोखंडी टोक ठेवा आणि आता सफिशियंट डिस्टन्स घ्या. तुम्ही कमी जास्त करू शकता, फक्त एकदा घेतलं की तेच ठेवायचं. आणि एकदा या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आणि एकदा दुसऱ्या इंटरसेक्टिंग पॉइंटवर ठेवून आर्क एकमेकांना इंटरसेक्ट करा. त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि अँगलचा व्हर्टेक्स जॉईन करा. इट इज युअर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल B. बाय सेम प्रोसिजर वी हॅव टू ड्रॉ द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल A. पण आता आपण काय करू, थोडीशी फिगर रोटेट करून घेऊ, फिरवून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. अँगल A वर ठेवा, त्याचे दोन्ही आर्म इंटरसेक्ट करा. दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंटवर ठेवून अँगलच्या इंटेरियरमध्ये आर्क काढा. त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट तुम्हाला मिळेल. तो पॉइंट आणि अँगलचा व्हर्टेक्स जॉईन करा. इट इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल A. जॉईन करा. बघा, आकृतीचं निरीक्षण करा.
हे तिन्ही अँगल बायसेक्टर तुम्हाला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले दिसतील. अँगलचं मार्किंग करतोय आपण. प्रत्येक अँगलचे 2 समान पार्ट झालेले आहेत, त्यासाठी कॉन्ग्रुएन्सी मार्क. आणि हा झाला त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट. पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. आणि आपल्याला दिसतोय तो कुठे आहे ट्रायंगलच्या? इट लाय इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. आता सेम प्रोसिजर आपण करणार आहोत राईट अँगल ट्रायंगलसाठी. आता आपण राईट अँगल ट्रायंगल काढणार आहोत. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. वारंवार बघा तुम्ही व्हिडिओ, कारण ह्या तिन्ही आकृत्या म्हणजे तिन्ही क्वेश्चन तसे थोडेसे अवघड आहेत काढायला. प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सोपं जाईल. वारंवार बघा आणि रफमध्ये भरपूर प्रॅक्टिस करा आधी, आणि मग तुम्हाला क्लासवर्क आणि होमवर्क ह्या दोन्ही वह्यांमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत प्रॅक्टिससाठी. बघा, आता आपण 90 डिग्रीचा अँगल काढतोय. राईट अँगल विचार सांगितलेला आहे आपल्याला. राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ करतोय. एकच अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे, बाकी साईड आणि उरलेल्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट दिलेलं नाही, त्यामुळे आपण मनाने काढतोय. आणि ट्रायंगलला मनाने नावं द्या. LMN. आता बाय सेम प्रोसिजर पॉइंट N वर ठेवा आणि व्हर्टेक्स N वरून दोन्ही आर्म इंटरसेक्ट करा. त्यानंतर त्या इंटरसेक्टिंग पॉइंटवर ठेवून तुम्हाला दोन्ही आर्क इंटरसेक्ट करायचे. ते इंटरसेक्टिंग पॉइंट अँड व्हर्टेक्स N जॉईन करा. इट इज युअर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल N. Similar process for angle M. Intersect the both arm of the angle. Now mark the chop from both intersecting point. You get the point of intersection of arc in the interior of angle. Now join the intersecting point and vertex of the angle, and you got the angle bisector of angle M. By same procedure bisect the angle L. सेम प्रोसिजर करायची आणि अँगल L बायसेक्ट करायचा. इट इज युअर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल L. आणि बघा, तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल की तिन्ही अँगल बायसेक्टर एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत आणि इट इज इन द इंटेरियर. आता आपण एक नमुन्यासाठी म्हणून एक बघणार आहोत की हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल आहे. तर याचे पण तिन्ही अँगल बायसेक्टर आपण काढलेले आहेत आणि हे तिन्ही अँगल बायसेक्टर एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. दे आर ऑल्सो कॉन्करंट अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. मग आपल्याला जी पोझिशन विचारलेली ती आपण आता लिहिणार आहोत. The point of concurrence of any triangle. एक शब्द आपला विसरलेला आहे, कारण आपल्याला इथं इन्फॉर्म करावं लागेल की कशाचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स. Angle bisectors of any triangle. Point of concurrence of angle bisectors of any triangle lie in the interior of triangle. ट्रायंगलच्या मध्ये येतो म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटेरियर ऑफ ट्रायंगल. समजलं सगळ्यांना? आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. बघा, क्वेश्चन नंबर 4. आधी क्वेश्चन वाचूयात आपण. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स. व्हेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे त्याचा
आता आपल्याला काय काढायचं आहे, आधीच्या आकृत्यांमध्ये आपण अँगल बायसेक्टर काढले, आता आपल्याला त्याच्या तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. त्यासाठी आपण राईट अँगल ट्रायंगल काढून घेतला. बघा मी आधीच काढून ठेवलेला आहे, पण तुम्हाला परत एकदा सांगते कसा काढायचा. आधी एक साईड काढून घ्यायची बेस, त्यानंतर प्रोटेक्टरच्या साह्याने 90 डिग्रीचा अँगल मार्क करायचा आणि तो जोडून तुम्हाला राईट अँगल मिळतो. मग त्याचा हायपोटेनस जोडा, तुम्हाला मिळेल राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आपण आधी साईडचे नावं लिहून घेऊ म्हणजे आपलं चुकत नाही, कारण आपल्याला पॉईंट कळाले पाहिजेत की कोणत्या पॉईंटवर ठेवायचं आहे. मग बी सीचा आपण काढतोय म्हणून बी सीच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. साईड बी सीच्या जी लेंथ आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. अँड मार्क द चॉप फ्रॉम पॉईंट सी. डोंट चेंज द डिस्टन्स अँड मार्क द चॉप फ्रॉम पॉईंट बी. काही हरकत नाही, आपला इंटरसेक्ट झाला नाही, आपण परत करू शकतो, आपण बघितलेलं आहे. याला परत आपण थोडासा वाढवू शकतो, तो वाढवून घ्या आणि इंटरसेक्ट करा. नाव जॉईन द बोथ इंटरसेक्टिंग पॉइंट अँड नाव यू गेट युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड बी सी. साईड बी सीचा तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. बघा कॉन्ग्रुएन्सी मार्क करा. आता दुसरं आपण काढणार आहोत साईड ए बी. मग ए बीच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा मोर दॅन हाफ, आणि दोन्ही बी पॉईंटवर मार्क द चॉप फ्रॉम पॉईंट बी. बी पॉईंटवर ठेवून चॉप मारा आधी. बघा आपला इंटरसेक्टिंग नाही झाला तर आपण बी पॉईंटवरचा चॉप परत एकदा थोडासा वाढवणार आहोत आणि आता दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्हाला मिळतील. ते नीट लक्ष ठेवायचं आहे की नवीन कोणता आहे, कारण एका ठिकाणी आपल्याला 3-4 इंटरसेक्टिंग पॉईंट दिसतात, त्यामुळे आपलं आकृती काढताना नीट लक्ष असलं पाहिजे. बघा this is your perpendicular bisector of segment ABA. Now the remaining side is AC. AC चा पण perpendicular bisector ड्रॉ करा. बघा from point C mark the chop, don't change the distance and mark the chop from point A. Now we got two intersecting point of arc. Join these two intersecting point and you got the perpendicular bisector of segment AC. मार्क करा. प्रत्येक साईडवरचं कॉन्ग्रुएन्सी मार्क वेगळा ठेवा, कारण इथं 3 साईड आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे मार्किंग करा. एका साईडवर सेम मार्किंग आले पाहिजे. आकृतीचे निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की ऑल 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर intersect each other at single point, therefore they are concurrent and their concurrent point of concurrence lie on the hypotenuse. बघा तुम्हाला point of concurrence कुठे दिसतोय? hypotenuse, which is opposite to the right angle. right angle च्या समोरची जी साईड असते त्याला hypotenuse म्हणतात. ते मागच्या वर्षी शिकलेलो आहोत आपण, आणि त्यावर आपल्याला या तिन्ही अँगल बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स दिसतोय. आपल्याला आपण लिहिणार आहोत शब्दामध्ये त्याचं उत्तर, कारण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज लाय ऑन द हायपोटेनस ऑफ ट्रायंगल. बघा तुम्हाला तिन्ही प्रश्न, जिथं प्रश्न विचारलेला आहे तिथं आकृती पण काढायची आणि ती डिस्क्राईब पण करायची आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा मैथिली, शैला अँड अजय live in 3 different places in the city. A toy shop is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent this?
बघा, मैथिली, शैला आणि अजय शहरामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि आपल्याला ते त्यांच्या तिघांच्याही घरापासून समान डिस्टन्सवर, सेम डिस्टन्सवर असणारं टॉय शॉप आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आधी आपल्याला 3 नॉन कोलिनियर पॉईंट घ्यावे लागतील, कारण कोलिनियर जर आपण घेतले तर आपल्याला त्याचं इक्वल डिस्टन्सवरचं टॉय शॉप काढता येणार नाही. 3 नॉन कोलिनियर पॉईंट घेऊन ट्रायंगल काढायचा आणि काय काढायचं आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, कारण तो जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो तो तिन्ही व्हर्टायसेस पासून सेम डिस्टन्सवर असतो, आपण मागच्या आकृतीत बघितला. तर आता ट्रायंगल काढा, आधी पोझिशन घ्या. आधी ही आकृती प्रत्येकाची वेगळी येऊ शकते, कुणाचा राईट अँगल येऊ शकतो, कुणाचा ऑप्टिस येऊ शकतो, कुणाचा ॲक्यूट येऊ शकतो, तुमच्या मनाने तुम्हाला पोझिशन घ्यायची. मैथिली, शैला अँड अजय या तिघांचे जे घरं आहेत त्यासाठी आपण एक एक पॉईंट घेतलेला आहे आणि ते आपण जॉईन करणार आहोत आता आणि ट्रायंगल फॉर्म करणार आहोत. आता आपल्याला ट्रायंगल मिळालेला आहे, आपण त्याच्या तिन्ही साईड लिहून घेऊ, कोणत्या क्रमाने आपण ते बायसेक्ट करणार आहोत ते. हे लिहिल्यामुळे आपलं काय होतं की चुकत नाही, आपल्याला डिस्टन्स कंपासमध्ये घेताना कोणत्या साईडच्या मोर दॅन हाफ घ्यायचे हे कळतं, तसंच कोणत्या पॉईंटवर आपल्याला ठेवायचं हेही लक्षात राहतं आणि चुकत नाही. त्यासाठी साईड लिहून ठेवलं तर सोपं जातं. आपली पहिली साईड ए आहे, कुणेस आर लिहिलंय मी तिथे, तर साईड एस ए म्हणजे आपल्याला एस एच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे आणि एकदा एस पॉईंटवर आणि एकदा ए पॉईंटवर ठेवून आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. चॉप मारायचे आहे. बघा, फ्रॉम पॉईंट ए मार्क द चॉप, बोथ साइड द सेगमेंट. फ्रॉम पॉईंट एस मार्क द चॉप ॲट द सेम डिस्टन्स, कंपासमधलं डिस्टन्स चेंज नाही करायचं. बघा, तुम्हाला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेले आहेत, ते दोन्ही इंटरसेक्टिंग पॉईंट जॉईन करा. तुम्ही थोडीशी मोठी आकृती काढू शकता वहीमध्ये काढताना. इट इज युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड SA. नाउ ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड MS. टेक द मोर दॅन हाफ डिस्टन्स ऑफ सेगमेंट MS. दोन्ही साईडला चॉप मारा. फ्रॉम पॉइंट M इंटरसेक्ट द आर्क. चॉप मारा, ते आपोआप इंटरसेक्टच होतात. and join these two intersecting point, you got the perpendicular bisector of side MS. Now the remaining third side is MA. Now take the more than half distance of side MA and mark the chop at the both side of the segment from point A. A point पासून त्याच्या दोन्ही साइडला मारा. Now mark the chop from point M. M पासून मारा. दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट जे आत्ताचे काढलेले आहेत लक्ष ठेवायचं. टीव्ही पाहत पाहत गणिताचा अभ्यास बिलकुल करायचा नाही, कारण हे सगळं कन्स्ट्रक्शन तुम्हाला 10वी पर्यंत उपयोगाचं आहे. त्यामुळे नीट अभ्यास करा, नीट लक्ष देऊन करा. काढा आकृत्या. दिस इज टॉय शॉप. आता बघूयात आपण टॉय शॉप मैथिलीच्या घरापासून आणि शैलाच्या घरापासून आणि अजयच्या घरापासून सेम डिस्टन्सवर आहे का. आधी आपण मैथिलीच्या घराचं डिस्टन्स मार्क करून घेऊ. बघा, सेम डिस्टन्स. जर आपण सर्कल काढलं तर आपण शिकलोय सर्कलच्या सगळ्या रेडियस सेम असतात. म्हणजे याचा अर्थ टॉय शॉप पॉइंट T इज ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम M, फ्रॉम S अँड फ्रॉम A.
नाव डिस्क्राईब युअर आन्सर. आपण काय काय केलेलं आहे. पॉईंट एम आपण कशासाठी घेतलेला आहे. एम फॉर मैथिली. हे डिस्क्रिप्शन पण तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे क्लासवर्क आणि होमवर्कमध्ये लिहिताना. आधी तुम्ही रफमध्ये जेव्हा आकृत्यांची प्रॅक्टिस करता त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन नाही लिहिलं तरी तुम्ही चालेल, पण होमवर्क आणि क्लासवर्कमध्ये जेव्हा तुम्हाला आकृती छान जमेल तेव्हा तुम्ही ती होमवर्क क्लासवर्कमध्ये काढल्यानंतर तिथे तुम्हाला डिस्क्राईबसुद्धा करायचं आहे. बघा आपण छोटे छोटे घराचं सिम्बॉल काढलं आहे. आणि टी फॉर टॉय शॉप. टॉय शॉप म्हणजे खेळण्याचं दुकान आहे की नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल, म्हणून आपण इथं एक स्माइली देऊया. समजलं सगळ्यांना. बघा, परत परत बघा आणि नीट समजून घ्या. आकृत्यांची भरपूर प्रॅक्टिस करा आणि हे 3ही प्रश्न होमवर्क आणि क्लासवर्क दोन्ही वह्यांमध्ये सोडवा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.